ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉडेल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा अलर्ट मोशन डेली अपडेट हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट आपलं जगह सॉन्ग ॲड करून घ्यायचं. सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काशी प्रोजेक्ट लोगोचा आपला व्हिडिओ आहे या लोगोच्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे का खालचं लोगोचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला प्रोग्राम मीडियाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर जे का तुमच्या आवडीची किंवा तुमची फोटो असेल त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 5.17च्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे त्याच सिस्टममध्ये फोटो वगैरे तुम्ही पण कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फर्स्टला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं जे अशा टेक्स्ट PNG दिलेलं आहे त्या टेक्स्ट PNGला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 5.17च्या बीटपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट 5.17च्या बीटला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं जे अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट 5.17च्या बीटला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं टेक्स्ट PNGला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल. लास्ट पर्यंत जाऊन आपला प्रोजेक्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. जे का अशा प्रोजेक्ट अलीकडे जे का फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. जे का फर्स्ट इफेक्ट आहे त्या जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लहान फोटो फर्स्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. जे का सेकंड नंबरची फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे का सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. जे का लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4.09च्या बीटला आहे तर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट वरच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपल्या इथे एक लहान असं डब्यामध्ये प्लस आयकॉन देऊन त्या डब्यावरती क्लिक करून आपला कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो.
मित्रांनो आपण फ्लॅश प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग फ्लॅश प्रोजेक्ट तुमची जर फोटो जर असे प्रोजेक्ट थोडंफार ब्लॅक किंवा ब्राईटनेस कमी दिसत असेल तर मग आपलं फर्स्टला यायचं। मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती किंवा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर व्हाईट झाले दिसून जाईल, जसं की आपला एकदम छान असे दिसून जाईल। जे का 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विशाळ पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे। मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वरच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। मित्रांनो मग आपलं एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।